अपना वीडियो बच्चों करो, अपना वीडियो बच्चों जनशक्ती पक्षाचा जय हो, संघटनेचा जय हो, अपना वीडियो बच्चों करो, अब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, इंडिया साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, इंडिया साहब तुम आगे बढ़ो, जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेचे माननीय आदरणीय बच्चूभाऊ कडू साहेबांचा महाराष्ट्राचे आदरणीय नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री मंत्री लोकनाथ अनाथांचे नाथ एकनाथरावजी शिंदे साहेबांचा जनशक्ती पक्षाचा अरे बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे प्रहार संघटनेचा बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शिंदे साहेब तुम्ही आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चला जरा चौपल करू. आदरणीय बच्चूभाऊ यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन केलेले आहे. प्रहार संघटना मात्र दिव्यांगाची असेल किंवा कामगार संघटना असेल किंवा सामाजिक संघटना असेल ही मात्र वेगळी ठेवलेली आहे. प्रहार संघटनेच्या माध्यमातून आज बच्चूभाऊंना भविष्यात मंत्रिपद 6 महिन्यानंतर ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळेस मंत्रिपद आणि आता आमदारकी मिळालेली आहे. शिंदे साहेबांनी हिऱ्याची पारख केलेली आहे. त्या प्रतीची विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल यामध्ये शिवसेनेची व्याप्ती कशी वाढवता येईल आणि आदरणीय बच्चूभाऊंच्या वरदहस्ताखाली बच्चूभाऊ आमचे वड आहेत. एका वडाच्या छायेखाली आम्ही लहानाचं मोठं झालेलो आहोत. आम्ही पण आदरणीय शिंदे साहेबांची शिवसेना प्रहार संघटनेच्या माध्यमातून कशी व्याप्ती वाढवता येईल आणि कशी आम्हाला म्हणजे शिवसेनेकडून जे काही आम्हाला म्हणजे फार मोठी मदत सुद्धा होणार आहे. भविष्यात जर आम्ही ह्याच्या सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गेलो तर आमचे कामं सुद्धा होणार आहेत. भविष्यात आम्हाला म्हणजे जे काही आमची अडीअडचणी असतील, उदाहरणार्थ दिव्यांग मंत्रालय ही फार मोठी म्हणजे दिव्यांग मंत्रालयाला डोनेशन मिळणार आहे, दिव्यांग मंत्रालयाला म्हणजे दिव्यांगांना न्याय मिळणार आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे, कर्जमाफी मिळणार आहे. त्यासाठी आज बच्चूभाऊंनी आमदारकी बहाल केलेली शिंदे साहेबांनी आणि त्यामार्फत आम्ही पण शिंदे सेनेची व्याप्ती कशी वाढवता येईल या प्रहार जनशक्ती पक्ष असेल किंवा संघटनेच्या माध्यमातून बघू. आम्ही जल्लोष जे केलेला आहे, फटाके वाढून लाडू भरून आणि गुलाल उधळून आज आम्ही या बच्चूभाऊंना जे काही मंत्री पद मिळणार आहे किंवा आमदारकी मिळणार आहे त्याच्याबद्दल बहाल केलेले शिंदे साहेबांचे आम्ही इथं खरं तर ऋणी आहोत आणि शिंदे साहेबांनी हिऱ्याची पारख करून आम्हाला न्याय दिलेला आहे. खरं तर प्रहार जे आहे ते सर्वधर्म समभाव घेऊन काम करणारा पक्ष आहे. मात्र शिवसेना जे आहे ती कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून त्यांनी स्वतःची ओळख सांगितलेली. कसं कार्यकर्ता म्हणून त्याच्यामध्ये सगळं समतोल राखणार आहात पुढच्या काळात? आम्ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत. जरी हिंदुत्ववादी संघटना असेल तर त्याला पर्याय असतील काही ना काही, जेणेकरून बच्चूभाऊ या सर्व गोष्टींचा विचार करूनच काहीतरी भविष्य हे करूनच गेले असतील ना. त्या माध्यमातून बच्चूभाऊंच्या माध्यमातून प्रहार संघटनेची एक मिटिंग घेऊन भविष्यात आपण काय घडवू शकतो, काय करू शकतो हे आपण नंतर ठरवूया.